ज्ञानेश्वर शिवजी तुम आगे बढ़ो, ज्ञानेश्वर शिवजी तुम आगे बढ़ो। ज्ञानेश्वर शिवजीचा विजय। ज्ञानेश्वर शिवजीचा ज्ञानेश्वर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, ज्ञानेश्वर तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। मी सुनीता बुगडे, पारशे पंचायतीचा पंच आणि माझे कार्य मी डिस्ट्रिक्टाचे मेंबर असा काँग्रेस पक्षाच्या आणि महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी महिला गोवा असे पेडण्याचे मी ब्लॉक प्रेसिडेंट असले अशी खूप कार्य केलेली असतात ह्या काँग्रेस पक्षासाठी. पण काँग्रेस पक्षाचे जे आम्ही जे निवडून दिले जे लीडर असतात जे जसे अमित पाटकरासारखे ते ह्या पक्षाक लायक ना. आमच्या पक्षाचे नाव बरबाद केला त्यांच्यानी. आणि बाबी बाक्कर ह्या लोकांनी असले जर तुम्ही डबल गेम करणारे माणूस जर ह्या पक्षान रावात जाल्यार पक्षाचो विनाश हो ठरलेलो असता. म्हणून पक्षान मी श्रेष्ठींक कळयता ह्या माध्यमांतल्यान की आता दर ह्या नेतृत्व बदल आसा तो तेंच्यांनी करूंक जाय. आणि असा लोकांचेर हो अन्याय करून आज त्यांच्यानी गोवा फॉरवर्डाक जी तिकीट दिल्या त्यांचं हय काय असा, त्यांची एक बूथ कमिटी असा, त्यांच्यानी कोणाकडे संपर्क केला, त्यांच्यानी ते फक्त बायट घेतात लोकांच्या ह्या लोकांच्या आयुष्याशी म्हणजे जे ज्याचा कोणाचा जे कोण त्यांच्या बरोबर त्यांना सदांच म्हाका शब्द येयनात त्यांच्याबद्दल सांगपाक ते लोकांकडे जे लोकांक मानस पुत्र म्हणतात त्यांना आम्ही 20 तारखे आधी मी हे जाप दिवपाचा आसा. आणि दुसरी गोष्ट आज जो काँग्रेस पक्ष जो आसा तो असो लोकांक बळी दिवन आणि ते लोकांक दुसऱ्यांक तिकिटी देऊन एका व्यक्तीक 2-2 फॉर्म देऊन ह्या पाटकारान पक्षाचो विनाश केलेलो असा. तो श्रेष्ठींनी हे लक्ष घेऊन आता धर तो नेतृत्व बदल करपाची गरज असा. तसंच हे जुने जाणटे ह्या बाबी आता जाणटो झाला त्याची बुद्धी चलाना तेका कळाना की आपण काय करते आणि काय ना. तेणी त्या दाभोलकराचो बळी दिल्लेलो असा हो निश्चित असा. सदांच ते माझेर आरोप करीत की प्रदीप देसाईची बायल मी दुसऱ्या बरोबर म्हणजे जिता बरोबर वावरता. मी पंच असल्या कारणान मी जा निवडून दिला म्हाका लोकांनी तर खुर्ची तापोवपाक आणि खुर्चेचो खेळ करपाक ना. म्हाका लोकांची कामां करूंक जाय. हय मी आसय जी दारोलकारा बरोबर आणि त्याच्या बरोबर रावतलय बी. ह्या आयज आमकां कळान चुकला की मी माझ्या घोवाक सांगतोय की हो जे दुसरे पक्ष असत हे आपणाक स्वतः मोठे समजतात हे दुसरे पक्ष असत ते खरेच श्रेष्ठ ते तरी लोकांचो असो घात करीना. अरे तुम्ही कोणाचो घात केल्यात, ह्या जनतेचो घात केल्यात रे. त्यांका जी खुमखुमी असली आम्ही आज जी काँग्रेस पक्ष निवडून दितलो आम्ही सोनी आमचो कॅन्डिडेट ज्ञानेश्वर शिवजी एका बरोबर रावतलो आणि काँग्रेस पक्ष आम्ही निवडून दितलो असो आमचो हो प्रभू देसाय जो आज वावरा तोय त्यांच्या दोळ्यान खुपलो. कारण त्यांना भय असा त्याचो ते प्रभू देसायाक भियातात कारण त्याचा नेतृत्व जो असा तेका पर्सन केल्लो आज काँग्रेसीन त्यांना सगळ्यांच्यो ह्या धडधडल्यो म्हणून त्यांच्यानी हा नीती ही राजकारणाची वाईट नीती वापरून तिने त्याका आज दोघांकय या पक्षांसून निलंबित केल्ले असा. अरे बाबानू निलंबित झाले म्हणून आमचे गाव ना रे निलंबित करू शकतात तुम्ही हे लक्षात दवरा. आणि ह्या सगळ्या माझ्या जनतेच्या जनता माझी जी असा तो हे ज्ञानेश्वर शिवजीचो विजय करून दितलो आणि मी परत तुमका ही बाईट दिवपाक 20 तारखे आधी येतलो. देव बरें करू. देसाई आज आम्ही उपस्थित असा पारशी भगवती देवस्थानात. आज स्पेशल उद्देश आहे की अपक्ष उमेदवार श्री ज्ञानेश्वर शिवजी यांच्यानी आपलो कालच परवाच्या दिवशी
आपलो अर्ज दाखल केला 3 धारगळी ह्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून जे गेले कितीतरी महिने ते काम करतात, फिल्डाचेर काम करतात. लोकसंपर्क आसा बऱ्यापैकी, लोकांचे आशीर्वाद आसा. त्यांचो प्रयत्न आशिल्लो काँग्रेसची तिकेट तांकां मेळची म्हणून आणि काँग्रेसीन आश्वासनय दिले तांकां तिकेट दिता म्हणून आणि त्या बळग्याचेर त्या जोराचेर तांच्यांनी कार्य केले. गेले अथक 45 दीस 1.5 म्हयनो तांच्यांनी सगळ्या मतदारसंघात लोकसंपर्क वाडयल्लो. लोकांचो बहुमूल्य अशी सपोर्ट तांकां आशिल्लो आणि अचानक काँग्रेसीन तांकां तिकेट दिली ना. पण सगळे जे समर्थक ताचे जे आसात तांच्यांनी एकच निश्चय केलो की ना, तुवें फॉर्म भरूकच जाय. तुम्ही अपक्ष जाल्यार सुद्दां उपकारता, पण आमी तुका सपोर्टान आसा. तूं फुडें सर. तूं भुरगो फुडें सरला आणि तू जे बरें कार्य करता, गेली 2-4 वर्सां जी बरें कार्य करता, समाज सेवा करता, ताचे फळ तुका मेळटले आणि आमी सगळे तुजे समर्थनार्थ आसा. आज त्या हेतून आमी आज प्रचाराचो नारळ दवरलेलो आसा. प्रचार पार्शे गांवांसून ताचे स्वताचो गांव, आमचो गांव, ह्या गांवांसून आमी प्रचार सुरवात करता. आज असंख्य कार्यकर्ते जे ताचे पाठबळ, मोठे पाठबळ ते आज ताचे बरोबर आसात आणि सगळ्या भागांसून विर्नोळा जातले, तुये जातले, पार्शे हो मांद्रे मतदारसंघाचो भाग, त्याचबरोबर पॉरसखेडे, खाजनी, आमेरे, धारगळ ह्या भागात सुद्धा जोरदार समर्थन आमकां मेळत आसा आणि म्हाका पूर्ण विश्वास आसा की आमचे अपक्ष उमेदवार श्री ज्ञानेश्वर शिवजी, जांकां एरोप्लेन हे सिंबल मेळिल्ले आसा, ते निश्चितच विजयी जातले. धन्यवाद. मी ज्ञानेश्वर यशवंत शिवजी, पारसे गावचो सुपुत्र, धारगळ मतदारसंघातल्यान जिल्हा पंचायत निवडणुकीक उबो रावलाय. पयली काँग्रेस पक्षातर्फे खूप पक्षान सांगलेलं म्हाका तिकेट बी दिते म्हणून आणि लास्ट टायमार तिकेट नाकारली गेली. मग आम्ही सगळे आमचे माझे समर्थक आले, त्यांच्यानी सांगलं काय भिया नाका, तू अपक्ष राव म्हणून. अपक्ष रावन सगळ्यांच्या सपोर्टाचेर मी आता अपक्ष म्हणून रावलाय आणि म्हाका चिन्ह मेळ्ळाला हा विमान एरोप्लेन. ते निशाणीचेर मी जिल्हा पंचायत निवडणूक लढयता आणि म्हाका विश्वास आसा की आमचे सगळे धारगळ मतदारसंघातले सगळे समर्थकांनी म्हाका सांगल्या प्रमाणे म्हाका मतदान करतले आणि आमचो विजय हो निश्चित आसा. धन्यवाद. गोपाळ बिसाजी, पारसे एक्स सरपंच. आज माझा मित्र ज्ञानेश्वर शिवजी एका काँग्रेस पक्षान तिकीट दिता म्हणून 15-22 दीस असो जलद दवरलो. काय नजो एक टायम असा दिसता की काँग्रेस पक्षान तिकीट दिवंक ना, हेचो आमकां खूप फायदो आहा. तो आज कंटेस्ट करता आपल्या स्वतःच्या बळाचेर आणि हे सगळे जे दिसतात हे खंयचे भाड्याचे कोण आम्ही हाडूंक ना. हे सगळे आपल्या स्वतःच्या बुद्धीन, स्वतःच्या कापा आसा त्याच्या वांगडा रावपाची तयारी केल्या म्हणून आम्ही आज भायर सरलो. म्हाका फुल गॅरंटी आहा की धारगळ मतदारसंघातले लोक एका बघूनच लोक वोटिंग करतले आणि एका निशाणी आहा विमान. आम्ही हय जरी आज कमी संख्या असल्या कारणान लोक कशे आहात, हय कंटेस्ट करतात, थंय कंटेस्ट करतात, आमकां कोणाचं काय परवा ना. प्रत्येक जण कंटेस्ट हो करतलो, पूण पारशे गांवांतलो लोक भरघोस मतांनी ज्ञानेश्वर शिवजी वोटिंग करतलो ह्या इतक्यात तुमकां सांगताय. आणि फुडली रॅलीक मागीर आमी तुमकां परत आफयतलो, तेन्ना तुमी मात येवपाचे, इतको कॉन्फिडन्स आहा. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी असल्या कारणान आम्ही त्याच्यासाठी ट्राय केली. 15-20 दिवस सतत आम्ही प्रयत्न केले. आमकां आश्वासन मेळ्ळां. आमकां पक्षाकडसून किंवा सगळ्या नेत्यांकडसून आश्वासन मेळ्ळां. पर्टिक्युलर आमचो अध्यक्ष आणि आमचे ऑब्झर्वर आणि कमिटीचे लोक सुद्धा आणि 18 वर्सां काँग्रेस पक्षाचं काम केला आणि त्यासाठी आमची अपेक्षा आसली की आमच्या भुरग्याक काँग्रेस पक्ष तिकीट दितलो. पण काही सेटिंगां करून जी बीजेपी कडेन आणि विजय सरदेसाय कडेन सेटिंगां केली आमच्या लिडरांनी, आमच्या अध्यक्षांनी, तुझे आमचे निरीक्षक त्यांच्यानी सेटिंगां करून आमची तिकीट गाठली गेली. पण लोकांनी आमकां सांगलां की काय करा की तुम्ही आसत ते अपक्ष फॉर्म भरा. आणि आम्ही अपक्ष फॉर्म भरलो तेव्हा आमचेर कारवाई केली आणि आमकां पक्षांसून निलंबित केले, म्हणजे काढून उडयले. आता तरी काय हरकत ना. आमच्या रक्तान राजकारण आहा, पक्ष आहा, सत्याची बाजू हे आम्ही घेऊन लढलो
एका टायमार हयसर बावटो सुद्धा घेऊन भय दिस भाऊसाहेब बांदोडकरांच्या एमजी वेळार त्यावेळा आम्ही हो पक्ष सांभाळलो. निरीक्षक शिवले घातला म्हणजे म्हाका थंय निरीक्षक केलो. म्हणून थंय शिवले घातलेलो घातलो पाटकरांनी. आणि मी थंय अशा पद्धतीन डेव्हलप केलो पक्ष, संघटना बांधली. थंयसर अमित पाटकरान आमची ब्लॉक प्रेसिडेंट जी आसली तिका फसयली, पार्वती नागवेकर. तसोच फ्रान्सिस फर्नांडीस हेका फॉर्म दिलो, बी फॉर्म. आणि रातच्या गोवा हेतून बसान तुझ्या होम लोन हेतून बसान काही लिडरांक घेऊन त्यांनी परत असा तो दुसरो फॉर्म चौडणकरांक दिलो आणि त्यांचे भितून झगडी लायली आणि शेवटाक फ्रान्सिसाचोय घात केलो. अशी रातची सेटिंगां करप, आमकां रातचे 2-2 वाजे पर्यंत बसप आणि सगळ्यांत जर वाईट काय दिसता तर आम्ही ज्या माणसाक सपोर्ट केलो, जाका आम्ही कालच्या इलेक्शनाक मदत केली, जेचे कडेन आपल्या गांवांत एक कॅन्डिडेट मेळना ताका म्हयनोभर मोरजी गांवांत, अशा आमच्या लिडराक आमी साथ दिली. आणि थंयसर दाबोलकर म्हणून ती जी बाई आहा तिका घरा कडेन हाडून बसोवन मी आणि माझ्या बायलेन तांकां समजायली, तांकां फुडें इलेक्शनाक उबे रावपाक हें केलां. आणि काल ती कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाक गावली. पण त्याच लिडरान आमचो घात करून ह्या लोकांकडे रातचे सेटिंगां करून आमची तिकीट भायर उडोवपाक कारणीभूत कोण आसतलो जाल्यार बाबी बाक्कर. हेणी सगळी ही षडयंत्र केली. कारण हेका फुडें विधानसभेक लढाचा आसला, कारण देवेंद्र प्रभुदेसाय फुडें सरता, तो ताका जड गेलो. सगळ्या लोकांक तो जड गेल्या कारणान गोवा फॉरवर्डाकय जड गेलो आणि हेकाय गेलो आमच्या बाबी बाक्कराक. हेंच्यांनी रातची सेटिंगां केली आणि ही सीट उडयली. कारण ही सीट 100% येवन देवेंद्र प्रभुदेसायचं नाव जाता. पण तुमकां सांगता ह्या भगवतीच्या हेचेर आणि असंख्य पारशांतले जे माझे 50 वर्साचे लोक साथीदार, जे जाणटे नेणटे, हे बघा तुमकां दिसतले कुबडे सुद्धा घेऊन इल्ले आहात. त्यांच्या जीवाचेर आमी ताका निवडून हाडटलो. नमोस्तुते शरणागत तीर्थाय परित्राय परायणे सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते. विद्युद्धामम सप्रभां मृगपति स्कंदसदां भीषणां कन्याभिकरवालपीठ विरासवितां हस्तचक्रधरालिकटविशिकां शापं गुणं तर्जनीं बिभ्राणमनलात्मिकां शशिधरां दुर्गां प्रणयत्रांबुजे जगन्माते आदिशक्ती त्रिगुणात्मकमध्ये भगवती सत्यते रमणा हिंदू पंचाक्षरी पूर्ण पंचायतनाचे शब्द घेमताई कृपाकर. प्रत्येकांच्या मते जिल्हा पंचायत निवडणुकी धारगड या क्षेत्रातून प्रत्येकांच्या मते ज्ञानेश्वर यशवंत शिवजी यांची मंडळी प्रत्येकांच्या निवडणुकी उभे राहिलेली आहे. प्रत्येकांच्या मते मानाप्रमाणे तुझ्या चरणाकडे माते अनन्य भावने या समस्त मंडळी तुझ्या चरणाकडे यथाशक्ती यथाभक्ती मान बहुमान ठेवून माते शरण येलेली आहे. प्रत्येकांच्या मते जिल्हा पंचायताची निवडणुकी प्रत्येकांच्या आजपासून प्रत्येकांच्या आपले जे प्रचार सुरुवात करतात, प्रत्येकांच्या मते कसल्याच प्रकारची अडी अडचणी बंधन, प्रत्येकांचे काही विघ्न अडी अडचणी होऊ नये, प्रत्येकांच्या तुम्ही देवतेंची कृपा आशीर्वाद प्रत्येकांच्या या समस्त लेकरांना प्राप्ती ठेवून घेऊन प्रत्येकांच्या मते या समस्त लेकरांना सहाय सहकार संमती मार्ग प्राप्ती मिळवून दे. कसल्याच प्रकारची दक्को दडो बंधन अन्य काही मते अडी अडचणी निर्माण होता कामा पूर्णतः जबाबदारी ठेवून घेऊन प्रत्येकांच्या मते या लेकरांना तू मते व्यवस्थितपणे माते जिंकून आणता अशी तुझ्या चमत्कार घडून घ्या. प्रत्येकांच्या या व्यतिरिक्त अन्य काही वाईट मार्ग बंधन प्रत्येकांच्या कोणी जतवणारे अन्य काही बाधा वगैरे जे काय असेल तर पूर्णप्रमाणे माते तू फाटी काढून घेऊन या लेकरांची जी मनोकामना मार्ग ठेवून पुढे सरता व्यवस्थितमध्ये जी मनोकामना तू पूर्ण करून घेतली असे तुमचे आशीर्वाद राखण धरून घ्या. बाहेरतून भेटून कसल्याच प्रकारचे माते या लेकरांना त्रास संकट होऊ नये, सगळ्यांची सहाय सहकार संमती साथ मिळवून देतो. पूर्ण तुमच्या आशीर्वाद मार्गाने व्यवस्थितमध्ये जी मनोकामना पूर्ण करून घेतले असे तुमचे आशीर्वाद राखण धरून घ्या. परिपूर्ण संरक्षण ठेव. व्यवस्थितपणे तुमच्या आशीर्वाद तुमच्या लेकरांमध्ये तुम्ही याची राखण मिळवून घ्या असे तुमचा आशीर्वाद सर्वार्थी सांभाळ कर, संरक्षण कर, हाती पायाकडे राखण देवर सांभाळ करणे माते बरे. मनोरथ सिद्धी